मन मंदिरा गजर भक्तीचा. परमात्मा उदारही आहे आणि षडगुण ऐश्वर्य संपन्नही आहे. मग अशा परमात्म्याचं जर दास्यत्व केलं तर दुसऱ्या इतरांकडं हात पसरवण्याची गरज पडत नाही सज्जन हो. म्हणून माझ्या संतांनी मागणं हे अत्यंत वाईट आहे हे माहीत असतानाही हात शेवटी संतांनी झोळी पसरवली, पण अन्य कोणाच्याही साठी झोळी पसरवली नाही किंवा जगताच्या समोर संतांनी झोळी कधी पसरवली नाही. मागितलं ते भगवंतासाठी आणि मागितलं ते भगवंतालाच. देव जर मागायचं तर असेल सज्जन हो तर देव मागावा आणि कोणाकडे मागावं तर देवाकडेच मागावं. ही मागणी मागून सुद्धा मागणी ठरत नाही. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्मा मागण्यासाठी वारंवार विनंती करतात सज्जन हो, त्यावेळेला माझे तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. ऐका काय मागितलं. तुकोबाराय म्हणतात विशिष्ट अशा स्वरूपाचा भाव मला माझ्या अंतःकरणामध्ये पाहिजे देवा. भावाची मागणी केली, भावाची. आता देवाविषयी प्रत्येकाच्या अंतःकरणात भाव असतातच. या जगात असा एकही माणूस नाही सज्जन हो ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव नाही. हा, भलेही काही लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी असलेला भाव तो पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह कोरोनाचा नाही, नाही तर पॉझिटिव्ह हा शब्द आता कोरोनाच्या फार जवळचा झालाय. देवाविषयी काही लोकांच्या अंतःकरणात पॉझिटिव्हिटी आहे, पॉझिटिव्ह भाव आहे, आणि काहीच्या अंतःकरणामध्ये निगेटिव्ह भाव आहे. अर्थात काहीच्या अंतःकरणामध्ये या जगामध्ये देव आहे अशा प्रकारचा भाव आहे, आणि काही लोकांच्या अंतःकरणात या जगात देव नावाचं तत्व आहेच नाही असा भाव आहे. ते म्हणतात ही सगळी भूलथाप आहे, हे सगळं खोटं आहे, या जगात देव नावाचं तत्व मुळात नाहीच. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. ते लोक म्हणतात सज्जन हो या जगामध्ये अपरस्पर संभूतम असत्यम प्रतिष्ठम ते जगत आहू अनीश्वरम. या जगामध्ये ईश्वर नावाचं तत्व नाही, अजिबात नाही. देव या जगात नाहीच मुळात. आणि त्याच्यामध्ये सज्जन हो बहुतांशी वेल क्वालिफाईड एज्युकेटेड मंडळी जरा जास्त त्यांचा भर नाही. देवाविषयी अंतःकरणामध्ये निगेटिव्हिटी असलेले माणसं सध्या भारतामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या खास महाराष्ट्रामध्ये जर आपण शोधलं तर जास्त स्वतःला एज्युकेटेड समजणारी माणसं जास्त आहे त्यांचा भरणा. स्वतः 4-2 डिग्र्या घेऊन डिबऱ्या ढिल्या झालेली माणसं सज्जन हो देवाचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न करतायत. आपण जरा डोकं आपलं ठिकाणावर ठेवलं पाहिजे. आपण कुठंच काही नाही सज्जन हो, दर्या में खसखस म्हणावं लागेल. अरे या जगामध्ये जेवढे मोठमोठे सायंटिस्ट लोक त्यांनी सुद्धा माझ्या ईश्वराचं अस्तित्व मानावं. जगातला फार मोठा सायंटिस्ट सज्जन हो ज्यानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याचं नाव न्यूटन. त्याला विचारलं होतं या जगामध्ये दादा तुझं काय म्हणणं आहे, या जगामध्ये अध्यात्म श्रेष्ठ आहे की विज्ञान श्रेष्ठ आहे. त्यावेळेला त्या न्यूटननं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे सज्जन हो ऐका. तो न्यूटन म्हणतो अरे बघा अथांग एक समुद्र आहे, त्या समुद्राच्या तटावरती वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये शिंपले दुपारच्या पाऱ्यामध्ये ऊन पडलेलं आहे, त्या उन्हामध्ये 4-2 मुलं त्या समुद्राच्या तटावरती फिरत जात आहेत. चमकणाऱ्या शिंपले त्यांनी पाहिले आणि ते शिंपले 4-2 गोळा करून समुद्राच्या त्या पाण्याच्या कडेला बसून अगदी हाताने ती जागा वाळू सुंदर साफ केली आणि बोटाने त्यांनी रेघा ओढल्यात. बोटांनी त्या मुलांनी घर तयार केले आणि त्या चमकणाऱ्या शिंपल्यामध्ये ते समाधान मानून ते चमकणारे शिंपले समुद्राच्या तटावर बसून ते खेळायला लागले. न्यूटन म्हणतो त्या छोट्या छोट्या मुलांना जसं हे माहीतच नाही की आपण ज्या समुद्राच्या तटावर ते चमकणारे शिंपले खेळत बसलेलो आहोत, त्या लहान लहान मुलांना हे जसं माहित नाही की आपण ज्या समुद्राच्या तटावर बसलेलो आहोत त्या समुद्रामध्ये त्या अथांग सागरामध्ये आणखी किती हिरे किती माणिकन किती मोती भरलेले आहेत हे जसं त्या छोट्या छोट्या मुलांना माहित नाही, ते तटावरच बसून समाधान मानतात. न्यूटन म्हणतो आम्ही तसं या अध्यात्मरूपी सागराच्या काठावरच आहेत, आणखी आम्हाला उतरायचंय समुद्रामध्ये. या
न्यूटन सारख्याचे बोलय तर तुमच्यासारखे तुमच्या आमच्यासारखे 2-5 डिग्र्या घेतलेल्या माणसांनी कुठे ईश्वराचं अस्तित्व नाकारावं सज्जन. म्हणून विचार करा, या जगामध्ये एज्युकेटेड जी मंडळी आहेत त्यांनी खास करून सजग झालं पाहिजे, जागं झालं पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यासाठी आणि माझ्या परमात्म्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझ्या तरुणांनी आणि एज्युकेटेड माणसांनी पुढे आलं पाहिजे. विठाला विठाला पण फार दुर्दैव सज्जन आहो, ज्या ठिकाणी माणसं घडल्या जातात त्या शाळेमध्ये आज शिक्षक लोकांची सुद्धा, आता मला कोणाला वैयक्तिक नाव नाही ठेवायचं बरं का, फार परिस्थिती ढासळलेली आहे. अरे ज्यांच्याकडे आज आपले मुलं, छोटे छोटे मुलं, जिकडं आम्ही म्हणतो की यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे इतरे जना, त्या गुरुजनांकडे पाहून, ज्या गुरुजनांच्या पावलावर पाऊल टाकून आज उद्याचा भारत घडणार आहे, ते गुरुजन आज वर्ग आज पाहायला गेला ना सज्जन, फार दुरावस्था आहे ती. भरपूर पगार मिळतो म्हणून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. कोणी जरी असले गुरुजन म्हणजे सगळीच लोक आले, ज्यांच्याकडे पाहून आज समाज त्यांना फॉलो करतोय सज्जन, अशा सगळ्या लोकांनी, भलेही ते ग्रँडेड असो अथवा नॉन ग्रँडेड, सगळ्यांची एक जबाबदारी आहे सज्जन आहोत की आपण जबाबदारीनंच वागलं पाहिजे. कारण आपण जबाबदारी सोडली तर मागची जबाबदारी सोडतात. शिक्षकांवरती फार मोठी मदार आली भारताचा उद्याचा भारत घडवण्याची सज्जन आहोत. मी यासाठी बोलतोय की ईश्वराचं अस्तित्व नाकारण्यामध्ये एज्युकेटेड लोकांचा वर्ग जास्त आहे, म्हणून बोलतोय मी खास करून. ऐका, आनंद वाटतो कुठंतरी जेव्हा अशी तरुण मंडळी कीर्तनामध्ये बसलेली दिसतात. अन्यथा गावोगावी जर पाहायला गेलं तर तरुणांनी आज कीर्तनाकडे पाठ फिरवलेली. दादा फार वाईट काळ आहे. सगळे सिनियर सिटीजन मंडळी आमच्या कीर्तनामध्ये येऊन बसलेले असतात, मान हलवतात निश्चित. एकदा असंच 4-2 जण बसलेले होते कीर्तनामध्ये, मस्त माना हलवत होते. मी बोलत होतो, संवाद साधत होतो, मस्त माना हलवायचो. हो, मला वाटलं माझं कीर्तन लईच आवडलं. का यांना कीर्तन झाल्यावर मी विचारलं, का हो काय विद्वान माणसं आहेत म्हणलं पुढे बसलेले. हो बरं का तीर्थराज बाबा, गावातल्या माणसाला विचारलं काय विद्वान माणसं होते. म्हटलं मी जेवढं काही सांगत होतो ते सगळं त्यांना कळत होतं. गावातले माणसं मला सांगितलं त्यांनी, ते म्हटले महाराज तसं नाही, ते तुम्ही जे जे बोलत होते ते माना हलवत होते. हो, कारण ते सगळेच भैरे होते. तसा काही इथे प्रकार नाही महाराज, इथे सगळे एज्युकेटेड मंडळी आहेत, परमार्थामधले जुने जाणकार. म्हणून ऐका सज्जन हो, खास करून शिकलेल्या तरुणांनी परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, भागवत धर्माची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यासाठी. मी यासाठी सांगतोय, ईश्वराचं अस्तित्व नाकारणाऱ्या जे एज्युकेटेड मंडळी जास्त आहेत. एकदा एका शाळेमध्ये मुलांना एक गुरुजी शिकवत होते. थोडा आवाज जरा मोकळा करा दादा. ते गुरुजी शाळेमध्ये मुलांना सांगत होते, अरे कोण म्हणतं देव, कुठला देव, कसला देव, अरे देव धर्म नावाचं काही या जगामध्ये नाहीये. अरे मूर्ख ते लोक जे म्हणतात या जगामध्ये देव आहे, मूर्ख ते लोक जे आळंदी पंढरीची वारी करतात, गळ्यात तुळशीच्या माळा घालतात, एकादशी व्रत वैकल्य करतात. मास्तर बोलत होते सज्जन हो, त्या वर्गामध्ये एक वारकरी घराण्यातला एक छोटासा मुलगा होता जो मागच्या बाजूला बसलेला होता. तो मुलगा ऐकत होता, त्याला ते सहन होत नव्हतं. तो ऐकून न ऐकल्यासारखं त्यानं केलं, पण त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. त्याला वाटत होता आत्ताच्या आत्ता जाऊन या मास्तराच्या कानफडीत मारावी, पण विलाज चालत नव्हता सज्जन हो. पण त्याने ठरवलं याला याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. लय म्हणतोय ना देव नाही म्हणून या जगामध्ये. दुसऱ्या दिवशी शाळा उघडली सज्जन होऊन. शाळा उघडल्याबरोबर पहिला मुलगा वर्गामध्ये गेला. वर्गामध्ये जाऊन त्याने सुंदर त्या फळ्यावरती एक गणपती बाप्पाचं चित्र तयार केलं आणि गणपती बाप्पाचं चित्र तयार करून आपल्या बेंचवर येऊन बसलाय. थोड्या वेळाने मुलं आले, आपल्या बेंचवर बसले. मास्तराची एंट्री वर्गात झाल्याबरोबर त्यांची नजर गेली त्या समोरच्या बोर्डाकडे पाहिल्याबरोबर सुंदर ते हुबेहूब चित्र, अगदी गणपती बाप्पाच आणून बसवला की काय, एवढं सुंदर ते चित्र त्या मास्तराने पाहिलं आणि अवाक झाले ते मास्तर. का रे ए मुलांनो, अरे कुणी काढलं रे हे चित्र? कोणीच मुलगा म्हणत नव्हता गुरुजी चित्र मी काढलंय म्हणून. प्रत्येक मुलांना विचारलं, प्रत्येक जण म्हणायचा गुरुजी चित्र मी काढलंच नाही. पण ज्या मुलानं चित्र काढलं होतं त्याला विचारलं, बाळ्या तू काढलंयस का हे चित्र? बाळ्या म्हणतो गुरुजी मी पण नाही काढलं चित्र. अरे चित्र जर हे तुम्ही कुणीच नाही काढलं तर हे चित्र काय या फळ्यावर ऑटोमॅटिक तयार झालं का?
मग सज्जन हो तो बाळ्या उत्तर देतो, गुरुजी चित्र मी काढलं नाही, पण चित्र कसं काढलं गेलं हे मी सांगू शकतो. बाळ्या सांग सांग कसं झालंय चित्र सांग. मग बाळू उठतो आणि बाळू सांगायला लागला, अहो गुरुजी काय आश्चर्य, सगळ्यात पहिल्या वर्गात मी आलो होतो, आल्याबरोबर मी बसलोय बेंचवर, तुमच्या समोरचा जो टेबल आहे टेबलवर रंगीबेरंगी खडू ठेवलेले, त्यातला लाल रंगाचा खडू ऑटोमॅटिक उठला, फळ्यावर गेला, त्यानं मुकुट तयार केला आणि पुन्हा टेबलवर येऊन बसला. हिरव्या रंगाचा खडू उठला, त्याने हात तयार केले, पुन्हा टेबलवर येऊन बसला. ऑटोमॅटिक टेबलवरचा खडू उठायचा, फळ्यावर जायचा, चित्र रंगवायचा आणि पुन्हा टेबलवर येऊन बसायचा. ही सगळी क्रिया ऑटोमॅटिक होत होती. मास्तराची तळपायाच्या मस्तकाला गेली. मास्तर रागावले, बाळ्याला म्हणू लागले, अरे बाळ्या मूर्ख आहेस का, असा टेबलवरचा खडू ऑटोमॅटिक फळ्यावर जाऊन कुठं चित्र तयार करून पुन्हा रिटर्न येऊन बसत असतो का? अरे कुणीतरी हातात खडू घेतला असेल ना. बाळ्यानं उत्तर दिलं. बाळ्या म्हणतोय, मास्तर मास्तर मूर्ख मी नाही, खऱ्या अर्थाने मूर्ख तुम्ही आहात आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मास्तर तुम्ही म्हणता ना या जगामध्ये देव नाही, हे जग देवानं बनवलेलं नाही. अहो मास्तर हातात एक छोट्याशा फळ्यावरचा, ऐका, अहो मास्तर कुठे हे संपूर्ण ब्रह्मांडात आपल्या आशिया खंडात भारत देश भारतात, महाराष्ट्रात आपला जिल्ह्यात तालुक्यात आपलं गावातली शाळेतला वर्गातला हा 2x2चा फळा. अहो मास्तर या 2x2च्या फळ्यावर चित्र काढण्यासाठी जर हातात खडू घेणारा कोणीतरी पाहिजे, तर या अखिल ब्रह्मांडाचं चित्र काढण्यासाठी कोणी नको का? तुम्ही म्हणता हे ऑटोमॅटिक झालं आणि इथं देव नाही. ओ मास्तर देवाशिवाय इथं काही चालत नाही. ऐका हो सज्जना हो, या प्रवृत्तीची ही माणसं, देवाचं हो अस्तित्व नाकारणारी माणसंही या जगात आहेत. ऐका, असू द्या, त्यांच्या अंतकरणातला तो भाव आहे. आता आम्ही दादा आपणकडे बसलो होतो, देवडकर आपणकडं, त्यांच्या टीव्हीवरती बातम्या चाललेल्या होत्या. त्या नॉन व्हेजचे सगळे भाव त्या टीव्हीवरती चाललेले होते. बरं 2 मिनिटं नाही 15 मिनिटं जवळजवळ सगळं ते चालूच त्याच्यावर, त्यालाच सगळायचं काम. मी असा विचार केला, मी बोललो सुद्धा, मला राहवलंच नाही. म्हटलं एक तर ते चॅनल बदला. हा किती कुणकड चालली सज्जन हो, मानसिकता थोडीशी आपण विचार केली पाहिजे. या जगामध्ये देव नावाचं तत्व नाकारणारी माणसंही या जगात आहेत सज्जन हो. ऐका, त्यांच्या अंतकरणामध्ये देवाच्या नास्तित्वाचा भाव आहे. मला एवढं सांगायचंय की भाव हा देवाचा भाव प्रत्येकाच्या अंतकरणात आहेच. जाऊ द्या, असू द्या. आपल्याला जे निगेटिव्ह माणसं आहेत त्या निगेटिव्ह माणसांविषयी चर्चा करायची नाही बरं का गणेश दादा. मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह माणसाकडे चर्चा करायची नाही. ती जे चर्चा करण्याच्या योग्यतेचे माणसं नाहीत त्याच्याविषयी आपल्या शब्द सुद्धा खर्चा करायचा नाही. हे काय निगेटिव्ह माणसाकडे आपण वेळ नाही द्यायचा. आपल्याला बघायचं सज्जन हो या अभंगामध्ये जे पॉझिटिव्ह माणसं आहेत, जे कीर्तनाला आले नाहीत त्यांच्यासाठी कीर्तन नाही, जे कीर्तनाला आलेले ते येऊन बसलेले आहेत आणि श्रद्धेनं कीर्तन ऐकतात त्यांच्यासाठी कीर्तन आहे. बघा, देवाविषयी नास्तित्वाचा भाव ज्यांच्या अंतकरणात आहे त्यांच्याविषयी आज आपल्याला बोलायचं नाही. आपल्याला बोलायचंय ज्यांच्या अंतकरणामध्ये देवाविषयी अस्तित्वाचा भाव आहे त्याविषयी, त्या मंडळींविषयी बोलायचंय. तर सज्जन हो, ज्यांच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव आहे असे अनेक वर्ग या जगामध्ये आहेत. त्यातला पहिला वर्ग आहे, 1 नंबरचा वर्ग आहे असा आहे सज्जन हो, ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव आहे. पण त्याला जर विचारलं देव कुठे आहे, तर तो म्हणतो आमचा देव विशिष्ट ठिकाणी आहे. अर्थात त्या देवाचं विशिष्ट ठिकाणी त्याला एकच ठिकाण दिसतं, तो एकदेशी भाव म्हणतो. एकदेशी भाव, एकदेशी म्हणजे फक्त मंदिरातच त्याला देव दिसतो, इतर ठिकाणी देव दिसत नाही. जरा लक्ष देऊन ऐका सगळी तुम्ही जाणकार मंडळी. थोडंसं आता मी हो आपल्या अभंगाकडे मध्ये घुसतोय, जरा खोल जातोय मी, जरा लक्ष द्या. तुमचे कॅमेरे माझ्याकडे राहू द्या, एका कॅमेऱ्याने काय होणार नाही. आहे की नाही? पहिला वर्ग आहे जो एकदेशी देवाविषयी भाव म्हणणार आहे, एका ठिकाणीच फक्त त्याला देव दिसतो. दुसरा 2 नंबरचा एक वर्ग असा आहे, त्याला जर विचारलं तर तो म्हणतो देव नावाचं तत्व या जगात आहे, कुठं आहे असं जर विचारलं तर तो म्हणतो देव नावाचं जे तत्व आहे तो परमात्मा, तो सांगत असतो संपूर्ण जगात आहे. आणि तिसरा एक वर्ग आहे, त्याला विचारलं देव मानतो म्हणून, हो देव मानायला तोही तयार आहे, पण त्याला जर विचारलं तो देव कुठं मानतो, तर तो म्हणतो जगात देव आहे असं नाही म्हणत, तो म्हणतो जगच देव आहे.
आता ऐका, हे 3 प्रकार कळाले, आपलं कीर्तन कळालं बरं का? सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. पहिला वर्ग आहे, त्याला जर विचारलं देव कुठे आहे, तो म्हणतो फक्त आमचा देव मंदिरामध्ये, आमचा देव पंढरपूरमध्ये, आमचा आळंदीमध्ये, देहूमध्ये, विशिष्ट ठिकाणाचं नाव तो सांगतो आणि त्याच्या पलीकडे त्याला देव दिसत नाही. 1 नंबरचा वर्ग आहे. एक देशी भाव त्याच्या अंतकरणात देवाविषयीचा आहे. सज्जन हो, परमार्थ करत असताना एक देशित्वाची भाव ही भावना पुरेशी नाही. आता बघा, देवाविषयी भाव तर पाहिजेच. देवाविषयी भाव जर अंतकरणामध्ये नसेल तर परमार्थाच्या आपल्या पायऱ्या आपण वाढवू शकत नाही. कारण स्वतः भगवान परमात्मा म्हणतोय, दादा विनंती, एक वेळेस माईक बंद पडू द्या पण स्वर बंद पडू देऊ नका. ते म्हणजे आमचा ऑक्सिजन आहे, पण आता काय करावं, आमचा मोबाईल पडला स्विच ऑफ. एवढं जर तुम्ही कॉपरेट नाही करू शकत तर उपयोग काय मग त्याचा? विठाला 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 विठाला. शक्यतो दुसऱ्यावर डिफेंड राहतच नाही मी, पण कधी कधी वेळ येते. असू द्या, ऐका काय सांगत होतो मी. वा, आमचे बाबा म्हणतात कीर्तन. ऐका, लक्ष द्या. 1 नंबरचा वर्ग आहे सज्जन हो, तो म्हणतो या जगामध्ये देव नावाचं तत्व आहे, पण एका विशिष्ट ठिकाणी. ऐका जरा, लक्ष द्या. विशिष्ट ठिकाणी आणि एक देशी जर देव मानला सज्जन हो, तर आपला परमार्थ आपल्याला आपल्या अतिउच्च शिखरापर्यंत नेऊ शकत नाही. कारण देव आपल्याला फक्त देवळातच दिसावा असं नाही, आपल्याला देवाच्या बाहेर इतर ठिकाणी सुद्धा देवाचं दर्शन होणं गरजेचं आहे. आपल्या परमार्थाची पायरी, मला वाटतं आता तुम्ही आम्ही सगळेजण इथं जेवढे बसलेलो माझ्या सहित तुम्ही आम्ही सगळेजण हो, आता तुमचं नाही सांगू शकत पण माझं वैयक्तिक सांगतो, माझ्या जीवनात तरी माझी पहिलीच पायरी परमार्थाची. 1 नंबरचा भाव तोही माझ्या अंतःकरणामध्ये आहे. विठाला 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल. पहिला 1 नंबरचा वर्ग आहे सज्जन हो, देवाचं अस्तित्व फक्त मंदिरामध्ये मानणारा. ऐका मायबाप, परमार्थ जर आपण करत असलो ना, तर माझी सगळ्यांना विनंती असेल की आपली पायरी थोडीशी वाढणं गरजेचं आहे. आपल्याला देव हा फक्त मंदिरातच न दिसता तो अन्य ठिकाणी सुद्धा देव दिसला पाहिजे. वा, हरी एक भावी तैसा तैसा, हरी एक भावी तैसा तैसा, हरी एक तया चित्ती तैसा देव. भाव अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. देवाविषयी भाव, भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है. देवाविषयी भाव असणं अत्यंत गरजेचं आहे सज्जनो. पण ऐका, पहिल्या नंबरचा भाव सोडून आपण दुसऱ्या भावाकडे वळालं पाहिजे. परमार्थ करत असताना आपली पायरी वाढली पाहिजे, स्टेप वाढली पाहिजे.
एक देशित्वाचा जो भाव आहे, एका ठिकाणी देवाचं अस्तित्व मानणारा, तो वाढून आपल्या भावनेमध्ये थोडीशी वाढ झाली पाहिजे आणि 2 नंबरचा भाव आपल्या अंतकरणात आला पाहिजे. 2 नंबरचा ऐका, कोणता आहे तो 2 नंबरचा भाव सज्जन हो? या जगामध्ये सगळीकडे देव दिसावा, सगळीकडे जगातल्या काष्टात, पाषाणात, दगडात, लाकडात सगळ्या ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व दिसावं. विठ्ठल जळी स्थळी भरला, जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल धाव नाही उरला, विठ्ठल धाव नाही उरला, विठ्ठल धाव नाही उरला, विठ्ठल धाव नाही उरला. आजव्या दृष्टीने पाहिला, आजव्या दृष्टीने पाहिला, आजव्या दृष्टीने पाहिला, आजव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, हे विठ्ठल म्हणता हरले बाप, विठ्ठल म्हणता हरले बाप, विठ्ठल म्हणता हरले बाप, विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल भरला, विठ्ठल धाव नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल. सगळीकडे जगात सगळीकडे देवाचं अस्तित्व दिसावं सज्जन हो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजीव्या दृष्टीने पाहिला. हे विठ्ठलची विठ्ठल, सगळ्या जगात माझा परमात्मा आहे सज्जन हो. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना, देव नटला परी, देव नटला परी, हो देव नटला परी. सांगतोय बघा, ऐका. इथं फार मोठी गपलत होती. देव नटला नाना परी, हा जो हे जे प्रमाण आहे बघा, हे 3 नंबरच्या भावाला लागू आहे. कसं लागू आहे बघा, म्हणून म्हटलं जरा लक्ष देऊ नये का. 2 नंबरचा भाव आहे जगात सगळीकडे, जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं अस्तित्व दिसणं. जसं माझ्या नाथरायांना गाढवामध्ये भगवंताचं रूप दिसतंय, नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देवाचं रूप दिसतंय. जगातल्या प्रत्येक ठिकाणी भगवंताचं रूप दिसणं सज्जन हा 2 नंबरचा भाव आहे. पण हा सुद्धा पर्याप्त नाही. परमार्थ करत असताना 3 नंबरच्या भावापर्यंत आपण आपला परमार्थ गेला पाहिजे. आणि तो 3 नंबरचा भाव असा आहे, जगात देव नाही. ऐका लक्ष देऊन. 3 नंबरचा भाव असा आहे, जगात देव नाही, जगच देव दिसतोय. विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म. वैष्णवा
असताना तिसऱ्या नंबरचा जो वर्ग आहे ना सज्जन हो, तो वर्ग साधू संतांचा वर्ग आहे. संत ज्या वेळेला या जगाकडे पाहतात त्यावेळेला त्यांना हे जग दिसतच नाही सज्जन हो. जननो हे हा अवघा जनार्दन. पंचदशीकार म्हणतात या जगाची उत्पत्ती जगाची निर्मिती देवानं केली असं नाही म्हणत. पंचदशीकार म्हणतात, पंचदशीकारांचं म्हणणं आहे सज्जना हो, जग देवानं नाही केलं, जगच देव झाला. परमात्मा द्वयानंद पूर्ण पूर्ण पूर्वम स्वमायया स्वयं एवं जगद भूत्वा प्राविशत जीव रूपतः. स्वतः तो परमात्मा जगत रूपानं अवतरित झाला सज्जन हो. आता देव नटला नाना परी भरोनी उरला. त्या परमात्म्यानं सज्जन हो जगातले सगळे जेवढे सुंदर जग आहे ना, देवाचं रूप जर या जगात पाहायचं असेल तर जगातलं जेवढं सुंदरता आहे जगातली ती सगळी भगवंताची आहे सज्जन हो. माझे संत ज्या वेळेला जगाकडे पाहतात त्यावेळेला संतांना हे जग जग दिसतच नाही. संतांच्या नजरेला सज्जन हो या जगाकडे जगातल्या प्रत्येक सुंदरतेकडे पाहिलं की संतांना भगवंताचं रूप दिसायला लागतं. महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे साधू होऊन गेले सज्जन हो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचं एक गोड पद आहे सज्जन हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पद म्हणून ओळखले जाते, तुकोबरायचे अभंग म्हणून ओळखले गेले, तुळशीदासजींच्या चौपाया म्हणून ओळखल्या गेल्या. तसं त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक पद आहे बघा, फार गोड आहे. ते म्हणतात ज्या वेळेला मी एकांतामध्ये जायचो या जगातलं खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य मी पाहायचो त्यावेळेला, आणि स्वभाव होता सज्जन हो गेलं पाहिजे माणसानं एकांतात गेलं पाहिजे कधीतरी. आपल्या प्रपंचातून वेळ काढून थोडंसं एकांतवासामध्ये जावं कधीतरी. दिवस सूर्य नुकताच सूर्य मावळतीला चाललेला एखाद्या सरोवराच्या तळ्याच्या किनारी आणि त्या लाल लाल सूर्याची किरण त्या पानावर पडलेली पाहावेत बघावं, काय सुंदर नजारा दिसतो सज्जन. त्यावेळेला राष्ट्रसंतांचे गोड पद आहे सज्जन हो. जगाकडे पाहत असताना ते म्हणतात, हर देश में तू हर भेष में तू, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा वर्षा बनकर, फिर नहरे बनी नदियाँ गहरी, फिर नहरे बनी नदियाँ गहरी, तेरे दिन प्रकाश हुए कहीं, तेरे दिन प्रकाश हुए हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे रंग अनेक तू एक ही है, तेरे रूप अनेक तू एक ही है. भगवान एकच सज्जन हो. या जगाचे रंग वेगळे वेगळे असतील पण माझा रंग एकच आहे या जगाचा. कोणता? रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हात वर करा सगळ्यांनी प्रेमाने, जोर से गाये सब लोग. रंग 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 विठ्ठला, भक्ती रंग विठ्ठला.
गजर भक्तीचा